सरस्वती मयुरी कदम या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कोणत्याही संख्येशी 11 या संख्येचा गुणाकार झटपट पद्धतीने म्हणजे कमीत कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने कसा करायचा ते आपण पाहिलं. आता माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहतोय कोणत्याही संख्येशी 111 या संख्येचा गुणाकार झटपट पद्धतीने कसा करायचा ते आपण पाहूया. Multiply any number with 111 in just 2 seconds. तर आपण पाहतोय कोणत्याही संख्येशी 111 या संख्येचा गुणाकार फक्त 2 सेकंदात कसा करायचा. Multiply any number with 111 in 2 seconds. पहिलं उदाहरण आपण बघतोय 405 multiply 111. 111 या संख्येने ज्या संख्येशी गुणाकार आहे त्या संख्येतील एकक स्थानचा अंक कोणता आहे तो पहिल्यांदा पाहायचा. इन 405 विच इज द युनिट्स प्लेस डिजिट. युनिट्स प्लेस इज 5 नंबर, सो राईट डाऊन इन द आन्सर 5. यानंतर एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक या दोघांची बेरीज करायची. 5 + 0 5. Write down in the answer. Then 5 + 0 + 4. We get answer 9. Write down in the answer. त्यानंतरची दुसरी स्टेप अशी आहे, युनिट्स प्लेस जो नंबर होता 5 तो सोडून द्यायचा आणि त्याच्या मागचा जो अंक आहे दशक स्थानचा टेन्स प्लेस नंबर 0 आणि हंड्रेड्स प्लेस नंबर 4. 0 + 4. 0 + 4 4. And last, which is the first digit number in the 405? 4 is the first digit number. So write down in the answer. We will get the answer 44,955 in just 2 seconds. जे काही मी तुम्हाला आत्ता समजावून सांगितलं तेच या पायऱ्यांमध्ये आहे, या स्टेप्समध्ये आहे. ते तुम्ही शांतपणे वाचून समजून घेऊ शकता. आता आपण बघूया सेकंड उदाहरण. 3651 multiply 111. 3651 या संख्येमध्ये शेवटचा म्हणजे एकक स्थानचा अंक कोणता आहे तो पाहायचा. ही आपली पहिली स्टेप आहे. 111 या संख्येने गुणताना ज्या संख्येला आपण गुणणार आहोत त्या संख्येतील एकक स्थानचा अंक कोणता आहे तो पहिल्यांदा पाहायचा. इन द युनिट स्पेस डिजिट इज 1. राईट डाऊन इन द आन्सर 1. त्यानंतर दशक स्थानचा अंक आणि एकक स्थानचा अंक यांची बेरीज करायची. 5 + 1 6. त्यानंतर शतक, दशक आणि एकक स्थानच्या अंकांची बेरीज करायची. 6 आणि 5 11. 11 आणि 12. 2 इथे लिहा आणि 1 हातच्यामध्ये ठेवून द्या. त्यानंतर 6 + 3 9. 9 + 1 10. 0 इथे लिहा आणि 1 हातचा ठेवून द्या. 1 + 3 4. अशा रीतीने 3651 मल्टिप्लाय बाय 111 याचा आन्सर आपण अतिशय 2 पण नाही, मला वाटतं 1 सेकंदातच याचं उत्तर काढलेलं आहे. 4,05,261 हे आपल्याला आन्सर मिळालं. आता आपण पुढील उदाहरण पाहूया. आपण 3 अंकी संख्या, 4 अंकी संख्या या संख्येशी 111चा गुणाकार पाहिला. आता आपण पाहूया 5 अंकी संख्येशी 111 या संख्येचा गुणाकार. 90,321 या संख्येचा गुणाकार आपण पाहतोय 111 या संख्येशी. पहिली स्टेप काय आहे, जी काही आपल्याला संख्या दिली आहे, ज्या संख्येने आपण 111ला गुणणार आहोत, 111ने ज्या संख्येला आपण गुणणार आहोत त्या संख्येतील एकक स्थानचा अंक कोणता आहे, युनिट्स प्लेस तर 1. तो 1 उत्तरात जसाच्या तसा आपण लिहिला.
त्यानंतर 1 + 2 3, त्यानंतर शतक, दशक आणि एकक स्थानच्या अंकांची बेरीज 3 + 2 5, 5 + 1 6. इथे आपली पहिली स्टेप संपते आहे. त्यानंतर दुसरी स्टेप अशी आहे की एकक स्थानचा जो अंक आपण पकडला होता तो सोडून द्यायचा आणि आता दशक स्थानचा जो अंक आहे 10th प्लेस तो अंक घेऊन त्याच्या मागे जे 2 अंक आहेत त्या 2 अंकांची आणि तो अंक यांची बेरीज करायची. म्हणजे दशक स्थानचा अंक, शतक स्थानचा अंक आणि हजार स्थानचा अंक यांची बेरीज करायची. 0 + 3 3, 3 + 2 5, 5 हे आन्सरमध्ये लिहा. त्याच्यानंतर 2 हा अंक सोडून द्यायचा. त्यानंतर 3, 0 and 9 यांची बेरीज करायची. 3 + 0 0, 3 + 0 3, 3 + 9 12. 2 इथे लिहून टाका आणि 1 इज दी कॅरी ऑन. त्यानंतर 0 + 9 यांची बेरीज 9, 9 आणि हातचा 1 10, 10 मधला 0 इथे लिहिला, हातचा 1, हातचा 1 आणि 9 मिळून झाले 10. अशा रीतीने आपल्याला 90,321 मल्टिप्लाय बाय 111 याचा गुणाकार मिळालेला आहे 1,25,631. तर आपण पाहतोय 7 अंकी संख्येचा 111 या संख्येशी गुणाकार 86,42,301 मल्टिप्लाय बाय 111. पहिल्यांदा आपण काय करूया, ह्या अंकापासून सुरुवात करून सगळे अंक एकाखाली एक एक लिहून घेऊया. 8 6 4 2 3 0 and 1. एकक स्थानचा अंक हा खाली आला पाहिजे. या पद्धतीने लिहून घ्यायचं. इथे आपण आन्सर लिहूया. आता पहिली स्टेप काय आहे, 111 या संख्येने ज्या संख्येला तुम्ही गुणणार आहात त्या संख्येचा एकक स्थानचा अंक कोणता आहे तो पाहायचा. एकक स्थानचा अंक आहे 1. युनिट्स प्लेस इज 1. राईट डाऊन इन दी आन्सर 1 ॲज इट इज. देन 0 + 1, दशक स्थानचा अंक आणि एकक स्थानचा अंक यांची बेरीज करायची. 1 + 0 1, राईट डाऊन इन दी आन्सर. देन हंड्रेड्स प्लेस, टेन्स प्लेस, युनिट्स प्लेस या नंबरची बेरीज करायची. 1 + 0 1, 1 + 3 4, राईट डाऊन इन दी आन्सर. इथे आपली पहिली स्टेप संपते. युनिट्स प्लेस जो 1 आहे तो सोडून द्यायचा. आता 0 पासून विचार करायला सुरुवात करायची. 0 पासून सुरुवात करून 0 3 आणि 2 3 अंकांची आपल्याला इथून पुढे बेरीज करायची आहे. 0 + 3 + 2, 0 + 3 3, 3 + 2 5, राईट डाऊन इन दी आन्सर. त्यानंतर 0 सोडून द्यायचा. 3, 3 पासून 3 + 2 + 4, 3 + 2 + 4, 3 + 2 5, 5 + 4 9, राईट डाऊन इन दी आन्सर. देन 3 सोडून द्यायचा. 2 पासून सुरुवात करून 3 अंक 2 + 4 + 6, 2 + 4 6, 6 + 6 12, 12 मधला 2 इथे लिहा अँड 1 इज दी कॅरियर. 2 सोडून द्या. 4 पासून सुरुवात करून 4 + 6 + 8, 4 + 6 10, 10 + 8 18, 18 + 1 19, राईट डाऊन 9 हिअर अँड 1 इज दी कॅरियर. 4 सोडून द्या. 6, 6 + 8 14, 14 + कॅरियर 1 15, 15 मधला 5 लिहा आणि 1 इज दी कॅरियर. 6 सोडून द्या. 8 + 1 कॅरियर 9. We get the answer 95,92,95,411. बघा, अतिशय कमीत कमी वेळामध्ये ही ट्रिक वापरून कोणत्याही संख्येशी
3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, 6, 7 पुढे कितीही अंकी संख्येशी 111 या संख्येचा गुणाकार आपण 2 सेकंदापेक्षाही कमी वेळामध्ये पटापट करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहा, उदाहरणे सोडवा. ही अशा पद्धतीची उदाहरणं NMMS स्कॉलरशिप परीक्षा या एक्झाम्समध्ये येतच असतात. आणि या व्हिडिओचा तुम्हाला उपयोग झाला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुढील व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.